माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी स्वतः विठ्ठल आले, जेथे इंद्रदेवाने पृथ्वीवर महाकाय केले. कुबेरगंगा आणि इंद्रायणी ह्या नद्यांचा संगम झाला. आषाढी कार्तिकेला वारकरी नामघोषाचा गजर करतात. जेथे कळसाचे हलणे व भिंतीचे चालणेही शक्य आहे, असे तीर्थक्षेत्र म्हणजे देवाची आळंदी. एक असं तीर्थक्षेत्र जिथे जाऊन मनातील दुःख, चिंता सगळं नाहीसं होतं, ते म्हणजे देवाची आळंदी. जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आज बऱ्याच दिवसापासून आळंदीला जायचं पण काही योगच येत नव्हता आणि फायनली आमचे अण्णा गावावरून आलेले आहेत आणि त्यांना आळंदीला जायची ना खूप जास्त इच्छा होती. तर म्हटलं चला, अण्णांना देखील जायचं आणि आपल्याला देखील बऱ्याच दिवसापासून जायचं होतं, म्हणून आम्ही आज निघालोय आळंदी, ज्याला देवाची आळंदी सुद्धा म्हणतात, जिथे आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतलेली. तर म्हटलं चला आपण देखील जाऊया, छान दर्शन घेऊया. बऱ्याच जणांना माहिती नसतं इथे जायचं कसं किंवा तिथे काय काय आहे. तर म्हटलं चला आपण चाललोय त्या व्हिडिओच्या माध्यमातून ना तुम्हाला सुद्धा सगळं दाखवावं. तर चला सोबत प्रवास देखील करूया आणि दर्शन देखील घेऊया. तर चला मंडळी, आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया. आजचा हा आपला भक्तिमय प्रवास सुरू होतो पुण्यनगरीपासून. पुणे ते आळंदी हे अंतर साधारण 22 किलोमीटर इतकं आहे. पुण्यातील महत्वाची ठिकाणे जसं की हडपसर, पुणे स्टेशन, भोसरी, स्वारगेट, निगडी इथून जाण्यासाठी PMT बस सुद्धा उपलब्ध आहेत. पुणे आळंदी रोडवरील मॅक्सिन चौकापासून साधारण 700 मीटर अंतरावर संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. इथे तुम्हाला संत ज्ञानोबा माऊली आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीची भव्य शिल्पे उभारलेली दिसतील. संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ना खूप जास्त सुंदर आहे, हे आम्हाला आळंदीला गेल्यावर कळले. बिकॉज आधी आम्हाला इतकं काही जास्त माहिती नव्हतं, त्यामुळे आम्ही ना डायरेक्ट मंदिराकडे जाण्याचा प्रवास गाठला. पण त्यानंतर आम्हाला कळलं की हे थोरल्या पादुका मंदिर जे आहे ना खूप सुंदर आणि बघण्यासारखं आहे. खूप सगळ्या गोष्टी आहेत तिथे, त्यातल्या त्यात खूप मोठं गार्डन सुद्धा आहे. तुम्ही नक्की विजिट करा एकदा. माऊलीच्या मंदिराकडे जाताना उजव्या साईडलाच तुम्हाला थोडंसं पुढे गेलं ना की 2 व्हीलर आणि 4 व्हीलर साठी भव्य अशी पार्किंगची व्यवस्था सुद्धा मिळेल. तसेच डावीकडून आपण पायरी मार्गाने इंद्रायणीच्या नदीपात्राजवळ पोहोचतो. हा इंद्रायणी नदीचा घाट सदैव चैतन्याने भरलेला असतो. भाविकांची लगबग येथे कायम असते. मंदिराकडे जाताना तुम्हाला ना दोन्ही बाजूला भरपूर अशी दुकानं बघायला भेटतील, जिथून तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता. तसेच थोडंसं पुढे आल्यानंतर ना इथे चपला ठेवण्यासाठी सुद्धा छान अशी सुविधा केलेली आहे त्यांनी. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी माऊलीचे परमभक्त असलेले हैबतराव बाबा यांची पायरी आहे. मंदिरात येण्यासाठी 3 दरवाजे आहेत, ते म्हणजे पान दरवाजा, गणेश दरवाजा आणि हनुमान दरवाजा. आळंदीचं मुख्य आकर्षण व भाविक भक्त आळंदीला येण्याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी माऊलींची असलेली संजीवन समाधी. माऊलींनी वयाच्या 21व्या वर्षी ह्याच ठिकाणी 1218 साली जिवंत समाधी घेतली. त्यानंतर त्या ठिकाणी समाधी मंदिर बांधण्यात आले. जर तुम्हाला आळंदीत येऊन शांत दर्शन घ्यायचं असेल तर सोमवार ते शुक्रवार ह्या वारी या. बिकॉज शनिवार रविवारी सुट्टी असल्यामुळे ना ह्या वारी भाविकांची भरपूर गर्दी जमा होते. सकाळी 9 वाजता आल्यामुळे आम्हाला तळमजली इतकी काही गर्दी जास्त भेटली नाही, पण पहिल्या मजल्यावर ना भरपूर गर्दी पाहायला मिळाली. पण इतक्या गर्दीत सुद्धा मनाला एक वेगळी शांतता व आनंद मिळत होता. रांगेतून मंदिराकडे जात असताना जाळीतून सुंदर असं मंदिर दिसत होतं. त्यावरील नक्षीकाम बघून खरंच मनाला एक वेगळाच आनंद मिळत होता. असं वाटत होतं की किती छान कोरीव काम केलंय. इथे आल्यानंतर जागोजागी तुम्हाला कॅमेरेज बघायला मिळतील आणि तिथे स्पष्ट भाषेत लिहिलेलं आहे की इथे तुम्हाला व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी अलाउड नाहीये. त्यामुळे मंदिरात गेली, छान असं माऊलींचं दर्शन घेतलं, डोळे भरून त्यांना बघितलं आणि मग बाहेर आल्यानंतर परत व्हिडिओज काढायला लागली. जर ते आपल्याला इतकं सांगतात की व्हिडिओज अलाउड नाही, तर चोरून वगैरे अजिबात काढायला जाऊ नका, नाही तर फाईन लागेल. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही कितीही व्हिडिओज फोटोज काढा, कोणीच काही बोलणार नाही. मात्र मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यात ना फोटोज व्हिडिओज अजिबात अलाउड नाही, सो ते अवॉइड करा. माऊलींचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर बाहेर आपल्याला आदिशक्ती संत मुक्ताबाईंचं मंदिर बघायला मिळतं. संत मुक्ताबाई यांचं मंदिर माऊलींच्या समाधी मंदिराच्या अगदी पाठीशी आहे. मंदिरात मुक्ताबाईंची सुंदर आणि तेजस्वी अशी मूर्ती आहे. मुक्ताबाईंचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर समोरच सुवर्ण पिंपळ व मंदिराचा सुंदर असा कळस पाहायला मिळतो.
सुवर्ण पिंपळाच्या अगदीच मागच्या साईडला ना तुम्हाला इथे लाडूचं प्रसाद काउंटर सुद्धा बघायला मिळेल, जिथे तुम्हाला 2 प्रकारचे लाडू मिळतात. पहिलं तर मोतीचूर लाडू आणि दुसरं म्हणजे शेंगदाण्याचा लाडू. आणि खरंच 10 रुपयांमध्ये ना तुम्हाला खूप मोठ्या आकाराचे लाडू मिळतात. त्याचसोबत चवीला खूपच छान लागतात. प्रसाद काउंटरच्या अगदी शेजारी तुम्हाला ना पिण्याच्या पाण्याची उत्तम अशी सोय मिळते. त्याचसोबत ना तिथेच अगदीच थोडंसं बाजूला वॉशरूमची सुद्धा सुविधा अवेलेबल आहे. सुवर्ण पिंपळापासून सरळ चालत गेलं की उजव्याच हाताला थोड्याच अंतरावर तुम्हाला अजान बाग सुद्धा पाहायला मिळते. इथे अजान वृक्षांची बाग आहे. आज इथे देवाच्या आळंदीला येऊन इतकं छान वाटत होतं ना, मनाला एक वेगळाच आनंद आणि शांतता मिळत होती. बऱ्याच दिवसापासून जायचं पण काही योगच येत नव्हता. शेवटी आमच्या अण्णांमुळे आज इथे येण्याचा योग आला. जर तुम्ही सुद्धा आळंदीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर एकदा नक्की जा. खूप छान वाटते इथे जाऊन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग.